मंडळी सातारच्या पोई नाक्यावरनं मी आणि पप्प्या गाडीवरनं फेरफटका मारत होतो. पण दुपारच्या रणरणत्या उन्हात लागलं आम्हाला ट्रॅफिक. पप्प्याला म्हणलं, जरा गाडी उभं राहून बघ रे किती गर्दी आहे पुढं. पप्प्याला काय दिसलं नाही, पण जरा जास्तच वेळ जात होता म्हणून पप्प्याला म्हटलं, पप्प्या जरा जाऊन बघून येतो का रे नेमकं काय झालंय ते. कदाचित गाडी बिडी ठुकली असेल कोणाची तरी, त्यामुळे राडा सुरू असेल काही तर. पप्प्या मला होकार द्यायच्या आत पळत गेला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, पण गाडी काय पुढं सरकना. 15 मिनिटं झाली तरी बी पप्प्या काय परत येईना. म्हणून गाडी तिथंच लावली आणि मी बी बघायला गेलो. तिथं जाऊन बघतो तर काय, आमचं बी येणं तिथं जीसीबीचं चाललेलं खोदकाम बघत बसलं होतं. हे सगळं सुरू होतच तेवढ्यात त्या गर्दीमुळे शेजारी गाड्या एकमेकांना आदळल्या आणि त्यांची बाचाबाची तिथंच सुरू झाली. गोळका वाढला, पुन्हा ट्रॅफिक जाम आणि लोक काम गेलं गंगेला आणि भांडणच बघत बसली. आता लोकांना गंमत वाटते का काय माहित नाही, पण त्यांना दुसऱ्याची भांडणं बघण्यात लईच इंटरेस्ट. म्हणजे तेच तुमच्या मनातलं गॉसिप अँड ऑल. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे काय, याच दुसऱ्याच्या भांडणं बघण्याच्या तत्वावर चालतो बिग बॉस नावाचा शो, मराठी बिग बॉस. नुकतंच मराठी बिग बॉसच्या 6व्या सीझनचा टीजर लॉन्च झाला. त्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये यंदाच्या मराठी बिग बॉसच्या घरात नेमकं कोण कोण असणार, नेमकी कुठली कुठली मंडळी येणार याची उत्सुकता लागली. पण आमच्या अभ्यासू पप्प्याकडं गावच्या सगळ्या खबरा. गाड्याने यंदाच्या बिग बॉसच्या घरात कोण कोण असणार याची डायरेक्ट यादीच बाहेर काढली. तर मंडळी म्हणूनच आमच्या पप्प्याच्या म्हणण्यानुसार ह्या सीझन मध्ये बिग बॉसच्या घरात नेमकं कोण कोण असू शकतं, यावर्षी कोणत्या पंटरने नेमके काय काय किडे गेलेत, त्यामुळे त्यांना या घरात राहण्याची कशी सुवर्ण संधी मिळते त्याचाच आढावा घेणारा हा सविस्तर व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी SQRQZQ गुलिगत धोका झापूक झुपूक असं म्हणत मागच्या बिग बॉसच्या पर्वात सूरज चव्हाणनं त्याच्या प्रसिद्धी आणि प्रामाणिकपणामुळे कशी बाजी मारली हे आपण सर्वांनी पाहिलंच. आता त्याचा नुकताच शाही विवाह सोहळा देखील पार पडला. त्याच्यासोबत आपली जान्हवी किल्लेकर देखील लग्नात मिरवताना दिसत होती. आता हे झालं गेल्या पर्वाचं, पण यंदाच्या बिग बॉसच्या घरात कोण असेल याची ओढ सगळ्या प्रेक्षकांना लागलेली आपल्याला दिसून येते. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव समोर येताना दिसतंय ते म्हणजे, अरे बाप मरतो का काय, गौरव मोरे फ्रॉम पोय फिल्टर पाडा. आता गौरवची खेती काही वेगळी सांगायला नको, तरी सुद्धा थोडक्यात हास्यजत्रा प्रेम असणारा गौरव यंदाच्या सीझन मध्ये झळकणार असल्याची माहिती आमच्या पप्प्याच्या खात्रीला एक सूत्रानं मिळाली. म्हणून पप्प्याला म्हणलं, झटपट पटापट सगळी यादी एकदाची काय ती वाचून टाक आणि आपल्या विशेष वारीच्या प्रेक्षकांना एकदाच मोकळं कर. पप्प्या म्हणला, दुसरा पंटर म्हणजे व्हॉट्सअप, व्हॉट्सअप माय जी, व्हॉट्सअप माय कट्स, आणि गडी डायरेक्ट हातपायच वाकडे करायला लागला. असं केल्यावर मी ओळखलं, दुसरं नाव म्हणजे आपला डॅनी भाऊ पंडित. इव नुकतंच फेमस झालेली झटपट पटापट रांगोळीवरची रील आणि सोशल मीडियावर घातलेला धुमाकूळ आपण पाहतोच आहे. त्यात आता नुकतीच त्याची एक रील व्हायरल होतीये, तुमको क्या लगा था शादी नहीं होगी. कम ऑन. आता ही रील सोशल मीडियावर किती धुरळा घालते तुम्हाला वेगळं सांगायला नको. आता त्यातच मागच्या वर्षी भारताच्या सोशल मीडियाच्या फोर्ब्सच्या यादीत त्यानं 3रा नंबर पटकावलाय. त्यामुळे बिग बॉसच्या दुनियेत त्याचं नाव देखील आता चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर आता पप्प्याच्या सूत्रांनुसार पुढचं नाव समोर येतं ते म्हणजे शनायाचं. महाराष्ट्राची सर्व गुणसंपन्न सगळ्यात संस्कारी सून, जिच्यापासून महाराष्ट्रातल्या बायका आपले नवरे 4 कोस लांब ठेवतात, ती म्हणजे शनाया अर्थात बोल्ड अँड ग्लॅमरस अभिनेत्री रसिका सुनील. तिचे हटके लुक्स, देखणेपणा आणि सुंदरतेमुळे ती मराठी इंडस्ट्रीमध्ये कायम चर्चेचा विषय ठरते. त्यामुळे ती देखील या सीझन मध्ये आपल्याला दिसू शकते. त्यानंतर विषय येतो बोकडांचा. आता तुम्ही म्हणाल बोकडांचा काय विषय, आज गुरुवार, सकाळ सकाळ 11 कापलेत, 11 बाकी आहेत, यावंच लागतंय असं म्हणत कॅलेंडरची पानं पलटल्यासारखं ज्या व्यक्तीने त्याचं आयुष्य पलटलं तो म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचा सर्वेसर्वा नागेश मडके. हा देखील बिग बॉसच्या या सीझन मध्ये घरात सामील होऊ शकतो. ढवारा मटण थाळीच्या रिंगणात उभे असलेले आणखी एक उमेदवार म्हणजे नात करती काय यालाच लागतंय असं म्हणत ज्यांनी अचानक फूडी लोकांच्या देशात ढवारा मटणाला ट्रेंडमध्ये आणलं तो म्हणजे हॉटेल तिरंगाचा मालक लक्ष्मण भोसले. आणि त्यांच्याच तोडीस तोड या तिघांच्या लाईनीत बसणारा, खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही असं म्हणणारे रवी काळे, त्यांचं लातूर जवळील बार्शी रोडवर हॉटेल जलपरी म्हणून फेमस आहे आणि सोशल मीडियावर त्यांच्या रील्समुळे ते सुद्धा खूप फेमस आहेत. ते देखील या पर्वात आपल्याला दिसू शकतात. त्यानंतर पप्प्याला म्हणलं, पुढचा स्पर्धक कोण आहे. पप्प्या लागला लाजायला, गाड्याच्या गालावर डायरेक्ट ब्लशच आलं.
गुलाबीच झालं ना गालराव गाड्याचं. मग मी आणखी खुलून विचारलं, कोण? पोरगी होय? पप्या म्हणला, होय. म्हटलं कोण आहे? तर म्हणला गिरिजा ओक. आणि नाव घेताच त्याचा बगला अजून गोळा झाला. मंडळी तुम्हाला सांगतो, गिरिजा ओक सध्या नॅशनल क्रश म्हणून खूप व्हायरल आणि चर्चेचा विषय ठरते. लल्लन टॉपच्या इंटरव्ह्यू मध्ये दिसणारा तिचा लुक आणि साधी राहणीमान माणसाला किती खुलून दिसतं याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दिसलं. त्यानंतर विषय येतो सबसे कातील गौतमी पाटीलचा. अख्खा महाराष्ट्र जिच्या आदांवर फिदा आहे अशी गौतमी पाटील ही देखील आपल्याला बिग बॉसच्या घरात वावरताना दिसू शकते. त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे सिने अभिनेते जयवंत वाडकर यांचं. मराठी नाट्यसृष्टीतले आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले सिनियर आणि आदरणीय नाव. नवरा माझा नावसाचा सिनेमात बाबू कालियाचं विकीला विरणन करताना आपण त्यांना सिनेमात पाहिलंच असेल. तसेच सिंगम, सरकार, जिस देश में गंगा रहता है अशा हिंदी सिनेमांमध्ये देखील आपण त्यांना बघितलंय. याशिवाय सही रे सही, लग्नाची बीडी अशा व्यावसायिक नाटकांमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलंय. पडद्यावर सुद्धा ते एक नेहमी सकारात्मक आणि उत्साही व्यक्ती म्हणून दिसतात. त्यानंतर विषय येतो महेश मोटे रील स्टारचा. अतिउत्साही, जिकडं जाईल तिकडं कांड करणारा, थायलंडला जाऊन चोरीच्या गुन्ह्यामध्ये 3 वर्ष जेलमध्ये असणारा असा अतिउत्साही कार्यकर्ता. तो देखील या सीझन मध्ये काहीतरी राडा करेल असं वाटतंय. पप्प्याला म्हणलं आणखी किती वाकेलीस? तर पप्प्या म्हणायला लागला, अरे प्रथमेश कसा आहेस? ठीक सुरू आहे ना सगळं? असं बोलून पप्प्या त्या एका नाजूक पोरासारखा बिहेव करायला लागला. मला तिथे समजलं दॅट वन नाजूक गाय इन एव्हरी एरिया, म्हणजेच अथर्व रुके. अथर्व रुके हा रील स्टार सध्या इंस्टाग्रामच्या विश्वात खूप फेमस होताना दिसतोय. मांडवली बादशाह, शो ऑफ करणारी काकू अशी गाजणारी त्याची पात्र माणसांना त्याच्या रीलवर खिळून ठेवतायत. त्यामुळे बिग बॉसची नजर त्याच्यावर पडणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे अथर्व रुके देखील या पर्वात आपल्याला दिसू शकतो. त्यानंतरचं नाव येतं ते म्हणजे कल्याणच्या आडिवलीचे राहुलभाई पाटील यांचं. बैलगाडा क्षेत्रातले सेलिब्रिटी म्हणून त्यांची आणि त्यांच्या मथुर बैलाची ओळख आहे. उल्हासनगर मधल्या पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारामुळे आणि अशा त्यांच्या कैक वादांमुळे ते नेहमीच चर्चेत ठरले. त्यांच्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्रातली पब्लिक बिग बॉसकडे वळवण्याचा बिग बॉसचा प्लॅन असू शकतो असं बोललं जात आहे. त्यामुळे ते बिग बॉसच्या 6व्या सीझन्स मध्ये काय राडा करतात हे बघताना घरात घमाशान युद्ध होणार हे आपल्याला कळून येत आहे. त्यानंतर पप्प्या म्हणायला लागला, कुठलची आहेस तू प्रॉपर? तुझं बॉन कुठं झालं? म्हणलं समजलं. पुढचं नाव समजलं. पुढचं नाव आहे 17 ते 20 वर्षातल्या पोरांच्या स्वप्नातली राजकुमारी अनुश्री माने. प्रॉपर कराडची, कराड पाटण. वाईचा जन्म. कोरोनानंतर एक वेगळाच स्वतंत्र गावाकडचा फॅनबेस उभी केलेली मुलगी अशा अनुश्रीची ओळख. त्यामुळे ती देखील या भागात आपल्याला दिसू शकते. त्यानंतर नाव येतं ते विजय पाटकर यांचं. एक ज्येष्ठ विनोदी अभिनेते म्हणून विजय सरांना हा मान मिळाला असणार हे नक्की. त्यांनी आजवर मराठी हिंदी सिनेमांमध्ये केलेली कामं अविश्वसनीय आहेत. त्यांच्या कॉमिक भूमिकांमुळे ते लोकांच्या आवडीचे असणारे अभिनेते म्हणून प्रेक्षक त्यांना ओळखतात. त्यामुळे ते देखील या पर्वात काय रंजकता आणणार हे पाहावं लागेल. त्यानंतर राजकारणी म्हणून ज्यांचं नाव चर्चेत येते ते म्हणजे रुपाली ठोंबऱ्यांचं. नुकत्याच रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांचा वाद चव्हाट्यावर आलेला आपण पाहिला. तसेच याआधी देखील आक्रमक भूमिका घेताना रुपालीताई ठोंबरे आपल्याला दिसतात. त्यामुळे या सीझन मध्ये रुपालीताई त्यांची कोणती आक्रमक भूमिका घेतात आणि बिग बॉसचं घर डोक्यावर घेतात हे बघताना आणखी मजा येईल हे समजून येत आहे. तरी देखील आमच्या टीव्ही न बघणाऱ्या पप्प्याला प्रश्न पडतोच की या वर्षीचं अँकरिंग कोण करणार आहे? तर मंडळी, या सीझनचं सूत्रसंचालन यावेळेस सुद्धा रितेश देशमुखच करणार आहेत. हे सलमान भाईनं त्या दिवशीच बिग बॉस हिंदीमध्ये डिक्लेअर केलं. त्यामुळे हा सीझन बघण्यात आणखी रंजकता येणार आहे हे नक्की. बाकी बिग बॉसच्या 6व्या सीझन मध्ये काय रडा होणार, काय कुराप्ती होणार, कोण कुठे कोणाच्या चुगल्या करणार, त्यामागे पप्प्यानं त्याची सूत्र कामाला लावलीच आहेत. आता पप्प्याच्या सूत्रांकडून मिळणारी माहिती बघायची असेल तर तुम्ही विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.